मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पुण्यातल्या महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रात संभाजीनगर असेल किंवा पुणे असेल, ज्या दोन घटना आहेत ज्या एकमेकांशी संबंधित आहेत, राजकीय हस्तक्षेपाशी निगडीत आहेत, राजकीय पुढाऱ्यांशी निगडीत आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी कसं महिलाचं शोषण केलंय, कसं महिलेवर अत्याचार केले, कसं महिलेला छळलंय, कशा पद्धतीनं तिच्या चारित्र्याशी आणि तिच्या शरीराशी खेळण्याचा प्रकार केलाय, या दोन महत्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करणार आहे. कदाचित तुम्हाला काही मुद्दे ऐकून धक्का सुद्धा बसू शकतो. व्हिडिओ वेगळा जरी असला तरी लाईव्हच्या माध्यमातून मला हे सांगणं गरजेचं वाटतं की महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत, महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचे सत्ताधाऱ्यांनीच दिंडवडे उडवलेत. एखाद्या मंत्र्याचा मुलगा एका प्रकरणात सापडतो, लगेच चक्र सगळी फिरतात. जी कंप्लेंट दिली होती, जी तक्रार केली होती किंवा वकिलाकडून नोटीस आली होती, लगेच सेटलमेंट झाली आणि लगेच प्रकरण संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत दाबण्यात आलं. कुठे राज्याचा महिला आयोग, कुठे महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन, का गुन्हा दाखल झाला नाही? या सगळ्या गोष्टी कशा अनभिज्ञ आहेत. एका उपमुख्यमंत्र्याचा मंत्रीच त्याच्या मुलाकडून चुकीचे प्रकार घडल्यानंतर सुद्धा पाठीशी घालतो. जो मंत्री रोज उठसूट ज्या पक्षातून ज्या पक्षाला भगदड पाडलंय त्याच्यात बाहेर पडून त्यांच्या सगळ्या नेत्यांना टीका करतो. करा, तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु महाराष्ट्रासमोर तुम्ही जो रोज तमाशा मांडता त्याच्यापेक्षा भयानक तमाशा तुमच्या मुलानं एका महिलेला फसवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवून तिच्याशी शारीरिक चुकीच्या गोष्टी करून शेवटी लग्न झाल्याचं सुद्धा दाखवून नंतर प्रकरण महाराष्ट्रात गाजलं. तुम्ही लगेच तिला सेटलमेंट करता, तुला पाहिजे काय असेल देतो किंवा तू घरी ये, काय अडचण नाही. आणि मग मंत्री महोदय सांगतात आमचा हा फॅमिली मॅटर आहे, याच्यात दुसऱ्यांनी पडायची गरज नाही. अहो, तुम्ही राज्याचे मंत्री आहे, पब्लिक डोमेन मध्ये तुम्ही दुसऱ्यांवर सडकून टीका करता.